जिल्ह्यात आणखी एक MIDC उभी राहणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पालघर येथे दिली। पालघरच्या दापचारी येथे दुग्ध प्रकल्पाची असलेली हजारो हेक्टर जमीन MIDC कडे घेण्याची प्रक्रिया सुरू असून या ठिकाणी लवकरच एक मोठी MIDC उभी राहील असा विश्वास यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। उदय सामंत आज पालघर येथे आयोजित शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला आले असता पत्रकारांशी बोलत होते। लवकरच पालघरमधील बोईसर तारापूर MIDC सह या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाणार असून यानंतर या ठिकाणी कोणते उद्योग आणायचे यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे देखील सामंत यांनी सांगितले। आज TDF संघटनेचा शिक्षकांचं राज्य अधिवेशन होतं आणि या कार्यक्रमाला सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील येऊन गेले होते। त्या सगळ्या मंडळींनी ज्या त्यांच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या शासनाकडनं पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्याचा पाठपुरावा आम्ही सगळे मिळून करणार आहोत आणि मला असं वाटतं की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे दादासाहेब भुसे हे शालेय शिक्षण मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडेच यांचे सगळे प्रश्न आहेत। या संदर्भातली एक व्यापक बैठक शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली या महिन्याभरावर लावणार आहे। मी पुढच्या 15 दिवसात मी आताच राजेंद्र गावितांशी बोललो, स्वतः पुन्हा एकदा तारापूर आणि ह्या परिसराचा दौरा करणार आहे। इथल्या इंडस्ट्रीजना भेटणार आहे, पालघरमध्ये देखील येणार आहे आणि त्याचवेळी मला परफेक्ट सांगता येईल की इथं कुठचा उद्योग येतोय, कशा पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहोत आणि कशा पद्धतीनं इंडस्ट्रीची वाढ या संपूर्ण परिसरामध्ये होणार आहे हे मी पुढच्या 15 दिवसात जेव्हा दौरा करेन त्यावेळी मी तुम्हाला स्पष्ट सांगेन। नाही, दुग्ध प्रकल्पाची जागा ही इंडस्ट्रीसाठी आम्ही मागितलेली आहे, त्याच्यावर कारवाई सुरू आहे कारण तिथं आपल्याला मोठे प्रोजेक्ट आणायचे आहेत आणि त्याच्यामुळे ही शासन टू शासन जागा घेण्याचा विषय आहे। त्याच्यामध्ये कुठेही जागा आम्ही विकत घेत नाही, दुसऱ्या कोणाला आम्ही पैसे देत नाही। जी दुग्ध विकासाची जागा आहे ती आम्ही MIDC कडे घेतोय कारण त्या ठिकाणी आम्हाला उद्योग उभे करायचे।